आयुष्यातली सेकंड इनिंग्समध्ये स्वतःला बिझी कसं ठेवायचं, तर यावर तुम्ही काय सांगाल? वयाची 60 ओलांडलेल्या ह्या व्यक्ती असतात, यांना करिअरमध्ये कुठल्या संधी असतात? सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2021 साली एक पोर्टल बनवलेलं आहे आणि त्या पोर्टलवरती काय करतात, ज्येष्ठ नागरिकांना आपलं माहिती सुरुवातीला त्या पोर्टलला जाऊन रजिस्टर म्हणजे काय करणं, ओपन करणे, त्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. यासोबतच काय केलं करायचं आहे, त्यांनी त्या ठिकाणी मोबाईल OTP येईल. OTP आल्यानंतर त्या पोर्टल OTP टाकून काय करायचं, ओपन करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर सर्व माहिती काय करायची, फिलअप करायची. त्यामध्ये त्यांची शिक्षण असेल, अनुभव असेल, त्यांचे डॉक्युमेंट सगळे, वय असेल, सॅलरी सर्टिफिकेट असेल, इत्थंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी अपलोड करायची. पण गव्हर्नमेंटचं तिथं अजून एक सजेशन काय आहे की तुम्ही हे सगळं करत आहात, पण तुम्हाला 100% आम्ही खात्री देत नाहीत. त्या ठिकाणी कंपन्या सगळ्या रजिस्टर्ड आहेत. कंपन्यांना जसे हवे तसे कर्मचारी जर रजिस्टर त्या ठिकाणी असतील तर काय होईल की त्यांना तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्ही त्यांच्याकडे कामाला जाऊ शकता. म्हणजे हे आपल्या सरकारतर्फे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट 2021 मध्ये सुरू केलं आहे. व्यक्तींसाठी म्हणजे येस मॅडम, येस मॅडम. याबद्दल किती जणांना माहित असेल? त्यामध्ये NGO स्वतः देखील कॉन्टॅक्ट करायचा त्यांनी, म्हणजे तिथं रजिस्टर NGO आहेत, कंपन्या आहेत, सामाजिक संस्था आहेत. ज्याला हवं त्यांनी त्या ठिकाणाहून काय करायचं, त्या कर्मचाऱ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांनी त्या ठिकाणचे, कारण अनुभव आणि डॉक्युमेंटेशन हे मात्र ओरिजिनल अपलोड करणं आवश्यक आहे. त्यामुळं त्याशिवाय काय होणार नाही. मग डॉक्युमेंट जर तुम्ही फिलअप अर्धाच केला तर तुम्हाला मग ते रिक्वेस्ट येणार नाहीत किंवा तुम्हाला ते कॉल करणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडं जी काय माहिती आहे ती मात्र डिटेलमध्ये भरणं आवश्यक आहे.